महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झी 24 तास जेडीएसचा महाराष्ट्राचा महासर्व्हे. महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा संध्याकाळी 7 पासून झी 24 तासवर पहा महाराष्ट्राचा महासर्व्हे. ऑपरेशन लोटसवरून महायुतीतील शिवसेना भाजप संघर्ष मिटण्याचे संकेत. एकमेकांचे कार्यकर्ते न घेण्याचा निर्णय झालाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. मालवणमधील भाजप शिवसेना संघर्षावर रवींद्र चव्हाणांकडून पडदा. निवडणुकांना निवडणुकीसारखं घ्यायचं असतं, निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. नगरपालिका नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. सुप्रीम कोर्टाकडनं नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम. राज्यात 20 किंवा 22 डिसेंबरला महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल. मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा. मुंबई महापालिकेसाठी भाजप ॲक्शन मोडवर. अमित साटम यांच्या नेतृत्वात 150 जणांची निवडणूक संचालन समिती जाहीर. आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी. टीईटी सक्तीविरोधात राज्यातल्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन. राज्यभरातील शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी. राजधानी मुंबई नागपूरसह संभाजीनगरात शिक्षक रस्त्यावर. रिझर्व्ह बँकेचा कर्जधारकांना मोठा दिलासा. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात. रेपो रेटमधील कपातीमुळे तुमचं गृह वाहन कर्ज स्वस्त होणार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देत औपचारिक स्वागत. तर पुतीन यांच्याकडनं राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन. मोदी आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. आमदार राहुल कुल यांच्या मुलाकडनं 11 लाखांचा घोडा खरेदी. सारंगखेड्यातील यात्रेत घोड्याची खरेदी. हौसेसाठी घोडा खरेदी केल्याची कुल यांची माहिती. आणि चंद्रपूरच्या अंभोरा गावात वाघाची दहशत. गावाशेजारी वाघांच्या 2 बछड्यांचं दर्शन. गावात भीतीचं वातावरण.